जिल्ह्यातील सर्वात मोठे समजले जाणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरण प्रकल्पात 42.49% जलसाठा झाला असून पावसाचे असेच सातत्य राहिल्यास या आठवड्यात जवळपास 50%वर जलसाठा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दगड पारवा धरण प्रकल्पात 30%, लघु प्रकल्प मोजरी इथे 60%, घोट्यामध्ये 55.29% जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली आहे। पावसाळ्याची सुरुवात होऊन 2 महिन्याचा कालावधी संपत आला असून अर्धा पावसाळा संपलाय। चालू वर्षाच्या पावसाळ्यात पडत असलेला पाऊस अनेक वेळा कमी जास्त प्रमाणात हजेरी लावत असल्यानं काही कालावधीतच सार्वत्रिक पाऊस सारखा झालाय। त्यामुळे तालुक्यातील विविध भागातील मोठ्या आणि लघु प्रकल्पात कमी अधिक जलसाठा जमा झालाय। गेल्या 2-3 दिवसापासून अनेक भागात रिमझिम पाऊस असल्यानं जमिनीतील जलाशयाच्या पातळीत वाढ असल्यानं शेतकऱ्यांच्या विहिरी, धरण, हातपंपाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून नदी नाले सुद्धा वाहू लागले आहेत।